मित्रांनो, जिथे तुम्ही राहता तिथे नक्कीच सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही त्या ठिकाणी समाधान होता, हीच त्यांची खरी कृपा असते. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नसते. आपल्या गुरूंनी सांगितलेल्या प्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. नक्कीच गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्यांची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची अजिबात गरज आहे असं न वाटावे. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश आणि आशीर्वादी संदेश तुम्हालाही प्राप्त करायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा गोड संदेश तुम्ही कमीत कमी 15 मिनिटे तर नक्कीच ऐका. नाहीतर तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ मात्र तुम्ही आजचा संदेश ऐका. नारळातील पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी असते बरं. तसे जेवढी विद्वता जास्त तेवढी निष्ठा आपली कमी. अधिक वाचू नका, जे थोडे वाचाल तुम्ही त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण असते, पण अशक्य नाही. ती थोर माणसाची गोष्ट नक्कीच आहे. ज्याप्रमाणे पारा समोर टाकला तर तो दिसतो, पण काठीने मारला तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे मन आहे हे समजते, पण ते आवरता कधी येत नसते. म्हणूनच भगवंतांना तुम्ही कायमस्वरूपी नक्की शरण जावा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. मित्रांनो, वासना ही विस्तवासारखी असते. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून नक्कीच पूर्णपणे कडक आणि ताजे अन्न खायला मिळते, तेच नक्कीच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याचप्रमाणे वासना भगवंतांकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते, पण जर विषाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये नक्कीच ठेवते. यामध्ये थोडी शंका नाही. हे सत्य मात्र अटळ सत्य नक्कीच आहे. शहाण्या माणसाने आगगाडीच्या डब्यात बसून सरळ प्रवास करावा. त्या डब्याला खिळे किती आहेत हे कधी मोजीत बसू नये. त्याचप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्वे किती आहेत या भानगडीत आपण पडू नये. त्याचा निकाल कधी लागायचं नाही. अर्थात एखाद्या नक्कीच इंजिनियर असेल तर त्याचे ते काम आहे. आपण त्या भानगडीत पडणे चुकीचे. म्हणून लक्षात ठेवा, जे तुमचे काम तुम्ही प्रत्यक्ष तेच करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच पूर्णपणे तुम्हाला जीवनामध्ये भगवंतांवरती नेहमी विश्वास ठेवायचा असते. मित्रांनो, जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. स्वतःला सुधारा की त्या मनाने तुम्ही जग सुधारेलच. नक्कीच तुमच्यासाठी ही गोष्ट सर्वात चांगली आहे. मित्रांनो, जर तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच स्वतःला सुधाराल आणि तुमचा दृष्टिकोन बदलाल तर हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे असे ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. काही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालटकळ करण्यात काय अर्थ आहे याची तुम्ही एकदा नक्कीच कल्पना करा. मित्रांनो, आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंतांची खरी कृपा कधीच नसते. नक्कीच असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकवणे ही त्याची खरी कृपा नक्कीच होय. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला 2 मोठी कारणे असतात. एक पैसा असतो आणि दुसरी असते ती म्हणजे विद्या. दोन्हींपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही एक पद्धतीची वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. ही गोष्ट देखील प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची असते. देह बुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते जोवर संशय फिटत नाही. नक्कीच परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजी मनाला सोडित नाही. हे मात्र नक्कीच करे. जो शुद्ध मनाने भगवंतांचे चिंतन व नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. हे सत्य नक्कीच आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे. नक्कीच कोणाविषयी ही वाईट विचार मनात आणू नयेत.
त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा हे नक्कीच पूर्णपणे मित्रांनो आता कळी मातत चालला आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्याचा घाला चुकवायचा असेल तर तुम्ही नामावर विश्वास ठेवा. कोणी काहीतरी सांगितले तरी नामस्मरण करणं कधी सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. हे सत्य, अटळ सत्य नक्कीच आहे. आजचा हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच प्रत्येकांकडे तुम्ही हा संदेश शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला नक्कीच बाळूमामाचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील. ज्याच्याजवळ भगवंतांचे नाम आहे त्याच्या मागे पुढे भगवंत उभा आहे. नक्कीच तुमच्याजवळ भगवंत आहेतच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही कदापिही करू नका. तुम्ही नसते नाम घ्या, नक्की बाकीचे सर्व भगवंत करतील. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच, हे मात्र नक्की सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. माळी दररोज रोपांना पाणी देतो. फळ फुले फक्त त्या ऋतुमानाप्रमाणेच येत असतात. म्हणूनच आयुष्यात तुम्ही संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणार आहे. प्रतिदिवस प्रयत्नशील राहून नक्कीच नियमितपणे भगवंतांचे नामस्मरण करीत आपलं प्रत्येक काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावरती नक्कीच मिळून जाईल, हे मात्र सत्य नक्कीच आहे. नाम हे साधनही आहे आणि ती साध्यही आहे. बरं, आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते, परंतु देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसे नाम अधिकाधिक व्यापत आणि अर्थभर्ग नक्कीच बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी नक्कीच वारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याप्रमाणेच इतर साधने जरी केली तरी ती नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, हे अटल सत्य नक्कीच आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्यावर लगेच लागतात. नक्कीच त्याचा प्रकाश सर्व रूममध्ये पसरतो, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर कसं? घरातले बटन दाबून दिवे लावणार नाहीत, फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडीची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग देखील होत नसतो. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून आपल्याला कधीच सुख मिळत नसते, हे सत्य देखील अटळ सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझी सेवा तुझी करता ती तू तुझ्या देहबुद्धीची केली. तुला जे पसंत तसे तू केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्व भूती भगवंत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्मांचे सर्व कर्तृत्व अशी भावना नक्कीच ठेवणे. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वा नक्कीच विषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी प्रत्येकाला खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली की मग मात्र म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे आपण प्रत्येकाला म्हणता येईल. हे मात्र अटळ सत्य नक्कीच आहे. प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, भगवंत प्रत्येकांच्या सोबत असतात, फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र नक्कीच भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेवायचा असतो. आपल्याला नवस करायचंच असेल तर कसा करावा नीट ऐका. मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीमध्ये मला परमेश्वरा आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ देऊ नको, असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टी मिळतच असतात, तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागतात. फरक फक्त इतकाच असतो, काही जणांना लवकर मिळतात काही गोष्टी, तर काही जणांना उशिरा मिळतात.
पण विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्टी मिळत असतात. म्हणजे काही जणांना थोड्या कष्टातच मिळतात आणि काही जणांना मात्र भरपूर अति कष्ट करावे लागतात, मग कोठे त्यांना ते यश प्राप्त होते. आता याचा अर्थ देखील आहे, ज्यांना जल्दी प्राप्त होतात त्यांनी काहीतरी चांगले कर्म केले किंवा कोणाच्या तरी चांगल्या कर्माचे ते फळ त्यांना प्राप्त झाले व त्यांचे झाले, किंवा कोणाचे तरी आशीर्वाद म्हणून ती गोष्ट त्यांना लवकर प्राप्त झाली. आणि ज्यांना उशिरा प्राप्त होते त्यांना देखील भगवंत देतच असतात प्रत्येक गोष्टी. फक्त तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्व उत्तम नक्कीच आहे. मित्रांनो, भगवंतांचे नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ असते. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. बरं, नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव नक्कीच आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे नक्कीच जर शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते परमेश्वरांना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसला तरी मी तुम्हाला पाहतो भक्तांनो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे कायमस्वरूपी चालत राहतो. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते. मित्रांनो, बाळूमामांचे असे संदेश तुम्हाला प्राप्त देखील करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला देखील असेच प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होऊन जातील. मी मागतसे एक दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी. नामापरते नका मानू सुख, रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण. याहून नको मज काही, एवढी भीक घालावी सर्वांनी. 4 वेद 6 शास्त्रे सर्व केल्यास मूर्ती परायण. तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर, तोवर तेथे कोठे समाधान. सर्व शास्त्रांचे सार एक भाजावा, नक्कीच भगवंत नामी ठेवावे लक्ष. पूर्णतेने होईल समाधान. नक्कीच नामात राहाल तर परमेश्वर तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात राहतील. हे तितकंच पद्धतीने खरे. मित्रांनो, हा संदेश पुढे नक्कीच ऐका. प्रिय भक्ता, आम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती असतात की तुझ्या जीवनामध्ये किती दुःख आहे आणि किती सुख आहे. या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अंदाज नक्कीच असतो. फक्त तुला आमची नक्कीच भक्ती हे निस्वार्थ मनाने मात्र करायची आहे. मित्रांनो, जगात असे कोणती पाप नाही की जे आपण नामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता कधी येणार नाही. नाम हे त्याचे रूप असते, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. तुम्ही कुठेही राहा पण नेहमी नामात असा. नाम जेवढे बळजबरीने घ्या, श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्यातून जास्त बरे. ही गोष्ट देखील तितकीच खरीही आहे आणि सत्यही आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब. ज्याची ओळख नक्की होऊन आत्माशी सरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान असते. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंतांविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने नक्की विरक्ती उत्पन्न होते आणि तिचे वर्तन पूर्णपणे टाकून नीतिमार्ग व धर्ममार्ग पूर्णपणे याचा अवलंब करावा वाटतो, तो सद्ग्रंथ. उदाहरणार्थ नक्कीच ज्ञानेश्वरी, दासबोध व नाथ भागवत हे ग्रंथ वाचून सदोदित त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते. म्हणून तुम्ही नेहमी हे भगवंतांचे नक्कीच प्रत्येक पुस्तके वाचत चला. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली नक्कीच गोष्ट. समाधानाकरिता, आनंदाकरिता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. हे देखील तितकंच खरे. मित्रांनो, प्रत्येकाला काही ना काही गोष्ट प्राप्त करायची असते. कुणाला नक्कीच सुख हवे असते तर कुणाला धन हवे असते. पण लक्षात ठेवा,
यामध्ये जर तुम्हाला सुख प्राप्त झाले तर तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहाल, कारण धनाने प्रत्येक गोष्ट जरी विकत घेता येत असली तरी समाधान, सुख आणि माणुसकी नक्कीच कधी विकत घेता येणार नाही. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरीही आहे आणि सत्यही आहे. नक्कीच नाम कसेही भगवंतांचे घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खावा, तो पेढा खाल्ल्यावरती कुठल्याही बाजूनी तुम्हाला गोडच लागतो. त्याचे नाम कसे घेतले तरी तुमचे काम भगवंत एका क्षणात करतात, हे मात्र नक्कीच खरे. घरामध्ये अमुक एक गोष्ट करायचं किंवा नक्काच करू असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते, हे नक्कीच खरे. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत बरं का. त्यांनी परमात्माला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला. नक्कीच दुसरी गोष्ट, परमात्म्याला आपलासा करून द्यायला नामस्मरण हे सोपे साधन आपल्याला दिले. व तिसरी गोष्ट, एक नाती भागवत ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले. आणि चौथी गोष्ट, यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्पन्न साधन आहे असे देखील आपल्याला सांगितले. या 4 गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्की ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही. नेहमी तो समाधानात राहील, हे देखील शिकवण आली. म्हणून लक्षात घ्या, नक्की संतांचे या जगावरती उपकार आणि नक्कीच आहेत, ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, परमात्माने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना, मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नको. नक्कीच पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल नक्की त्यात समाधान बिघडू देऊ नको. आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करेल. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नामस्मरण आहे, माझे नाम आहे. ही गोष्ट नक्कीच तुम्हाला पूर्णपणे लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, आजचा बाळूमांचा प्रेमळ आणि गोड संदेश प्रत्येकाकडे तुम्ही नक्की शेअर करा. नक्कीच ज्याचे समाधान खरंच भगवंतांवर अवलंबून आहे, त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला नक्कीच भगवंतांच्या वचनांची जोड द्यावी. सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडतो, पण सतत नामासाठी चिकाटी देखील पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी नक्कीच भगवंतांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून. म्हणजे लक्षात घ्या, जिथे असेल भगवंतांचे नाम तिथे असतील स्वतः भगवंत. प्रत्येक भक्ताच्या पाठीचे थांब, ही मात्र गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते. मित्रांनो, आजचा संदेश प्रत्येकाकडे तुम्ही शेअर करा आणि पुढे हा संदेश नक्कीच ऐका. श्रद्धा हे परमार्थांचे मुख्य भांडवल होय. समाधान हे सर्वस्व आहे, अशी श्रद्धा प्रत्येकाने ठेवावी. ज्या प्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंतांकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंतांच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. हे आपल्यासाठी सर्वात चांगली ही गोष्ट आहे आणि सर्वात उत्तमी गोष्ट आहे. मित्रांनो, हा संदेश तुम्ही इतका वेळ ऐकल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे, भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी एक सर्वात सोपा उपाय एकच असतो, तो म्हणजे निस्वार्थ मनाने नक्कीच नामस्मरण करणे. पूर्णपणे लक्षात ठेवा, जीवनामध्ये कितीही पूर्णपणे दुःख आले तरी तुम्हाला जीवनामध्ये नेहमी भगवंतांचे पूर्णपणे नामस्मरण मात्र करायचं आहे. मित्रांनो,
प्रत्येक वेळी काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो, नक्कीच जास्तच आपलेपणाने वागतो, जवळचं समजून बसतो व त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमवतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपण कधी समजू नका, कारण ते वेळ आली की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढं तुम्ही जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनून राहील याची तुम्ही स्वतः काळजी घ्या. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठे मुक्कामाला राहत नसतो, हे देखील खरे. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी तुम्ही हिंमत कायम नक्कीच ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर नक्कीच आंबट केरीसुद्धा गोड आंब्यात पराभूत होत असते. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते. 36 गुणांचं काय करायचं? नक्की जोडीदारांमध्ये 4 गुण असले तरी खूप होतात, हे नक्कीच खरे. स्वतःचा आदर स्वतः असलं पाहिजे. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण, हे प्रत्येकाने समजलं की खचून जाणं कधी आपल्या पदरी येत नाही, हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असे अजिबात नसतं. तेवढ्या कॅरेटची शुद्धता मात्र आपल्या वागण्यातही असायला हवी आणि आपल्या विचारातही असायला हवी, हे नक्कीच खरे. तुम्ही किती पुस्तके वाचलीत, किती चांगले प्रवचन ऐकले तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात नक्कीच अवलंब करत नाही. पण नक्कीच लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच भगवंतांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच घ्यायचं आहे, हे अटल सत्य. लोकांचं वाईट करून तुझं वाईटच होईल अशी अपेक्षा कधी करू नको, कारण कर्माची फळ एक दिवस नक्कीच भोगावी लागतात, हे नक्कीच अटल सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असतं. मित्रांनो, आज जरी तुम्ही कर्म चांगले करत असला आणि तरी देखील तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी वाईट होत असली तरी अजिबात घाबरू नका, कारण वेळ येणारी कशी जरी असली तरी प्रत्येक वेळी चांगल्या येतच असतात. फक्त आपल्याला नक्कीच पूर्णपणे विश्वास ठेवायचा असतो भगवंतांवरती. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण ती नखं कापत असतो, बोट कधीच नाही. हीच गोष्ट असते लक्षात ठेवायची. नक्कीच जर तुम्ही बरोबर आहात तर कायच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही बाळूमांच्या चरणी सोडा. ते नक्कीच प्रत्येक गोष्टी पूर्णपणे चांगल्या करतील, हे नक्कीच खरे. देवा कोणी माझं वाईट करते हे त्याचं कर्म असेल, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म असेल, ही गोष्ट तुम्ही सतत स्वतःला आणि भगवंतांना सांगत चला. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, नक्कीच गुरुकृपा म्हणजे काय असते. तर नक्कीच जर जीवनामध्ये तुम्ही कितीही संकटे आली तरी त्या संकटांपासून जर तुम्ही वाचला तर नक्कीच समजून जावा, भगवंतांनी तुम्हाला नक्कीच तुमचा हात धरलेले आहेत. ही गोष्ट तुम्हाला समजून नक्कीच पूर्णपणे जायची आहे. मित्रांनो, प्रत्येकाला सुख आणि नक्कीच दुःख प्रत्येकाला येत असतात, फक्त विश्वास मात्र आपल्याला भगवंतांवरती नक्कीच ठेवायचे. फक्त पाहू नको, तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त मनापासून एकदा लिही, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, प्रत्येक वेळी नक्कीच लोकांचा जास्त विचार करणं हे तुमच्यासाठी कठीण आहे, म्हणजे लक्षात घ्या, लोकांचा जास्त विचार कधी करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला मात्र हे जग हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावरती मात्र हे जग जळत असतं. ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आहे, तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना आणि तुमचे कर्म या प्रत्येक गोष्टी भगवंत बघत आहे, एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असतं. नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच लक्षात घ्या, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेलं असतं, अन्यथा मतलबी लोकांच्या नक्कीच डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख, हे मात्र सत्य भरपूर जास्त प्रमाणात
नक्कीच अटळही असतं. मित्रांनो, आयुष्याचे हे 5 नियम लक्षात ठेवा. 1 म्हणजे स्वतःची दुसऱ्याशी तुलना कधी करू नका. 2 म्हणजे जास्त विचार करणं बंद करा. 3 म्हणजे भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. 4थी गोष्ट, दुसरे तुमच्याबद्दल काय बोलत आहेत याचा विचार करणं टाळा. आणि 5वी गोष्ट, सतत आनंदी राहा व सतत भगवंतांचे नक्कीच तुम्ही नामस्मरण करत चला. हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट. दुनियेत हजारो नाती जोड, पण एक नातं असं जरूर जोड बघता जेव्हा ते हजारो तुझ्या विरोधात असतील, पण ते एक नातं मात्र नक्कीच तुझ्यासोबत एक म्हणून उभं राहील. हे नक्कीच खरे, नक्कीच सत्य आहे. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन आपण संदेशाद्वारे. नक्कीच प्रत्येकाकडे आत्ताचा तुम्ही संदेश शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आजचा हा संदेश ऐकायला मिळेल. लक्षात ठेवा, संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा नक्कीच आमच्या मंदिरात येणे, मग की पोथी वाचन किंवा इतर कोणतीही कार्य करणे नाही जमले तरी चालेल, काही हरकत नाही. अनेकजण सल्ले देत असतात, तेव्हा आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता तसेच कोणत्याही ठिकाणी इतकंच काय, अगदी फक्त मनापासून तुम्ही नक्कीच बाळूमामांचे नामस्मरण कोणत्याही अवस्थेत आर्ततेने करीत राहा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच एवढं नक्कीच करा. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.